नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ। महानवमीच्या दिवशी करा हे अचूक उपाय। प्रत्येक मनोकामना होईल पूर्ण, जीवनात येणार नाही दुःख। शारदीय नवरात्रीच्या महानवमीच्या दिवशी कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे। कन्यापूजनाने नवरात्री व्रताची सांगता होते। ज्योतिषशास्त्रात देखील नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे नवमीला विशेष महत्त्व आहे। या दिवशी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते। इतकेच नाही तर या दिवशी हवन देखील केले जाते। माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी नवमीचा दिवस अत्यंत शुभ ठरतो। या दिवशी दुर्गा पूजनासह काही उपाय केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। चला तर मग जाणून घेऊया नवरात्रीच्या महानवमीला कोणते प्रभावी उपाय केले पाहिजे। नंबर 1, सुपारी। देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी सुपारी आणून ती देवीला अर्पण करा। या उपायाने देवीचा आशीर्वाद प्राप्त होईल। यासह कापूस विकत घेऊन माता राणीला अर्पण करा। महागड्या पौराणिक उपायाइतकाच प्रभावी हा उपाय आहे। नंबर 2, दिवा लावा। जे लोक दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त आहेत त्यांनी देवी दुर्गेचे स्मरण करून महानवमीच्या दिवशी दक्षिण पूर्व दिशेच्या मध्यभागी दिवा लावावा। यामुळे रोग आणि शत्रूंचा त्रास दूर होतो। नंबर 3, गूळ आणि हरभरे। देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी शिजवलेले काळे हरभरे आणि गूळ पूर्ण भक्तिभावाने देवीला अर्पण करा। या उपायाने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि तुम्हाला शुभ आशीर्वाद देईल। नंबर 4, दुर्गा सप्तशती। मनोकामना पूर्ण करण्यासाठी महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण करा। यासह नवमीच्या दिवशी 2 ते 10 वर्ष वयोगटातील 9 मुलींची पूजा करा। त्यांना घरी बोलावून भोजन द्या, भेटवस्तू द्या। या उपायामुळे घरात सुख समृद्धी नांदते। नंबर 5, लक्ष्मी मंत्राचा जप। धनप्राप्तीसाठी महानवमीच्या दिवशी बंद खोलीत उत्तरेकडे तोंड करून पिवळ्या रंगाच्या आसनावर बसा। त्यानंतर देवी दुर्गेच्या मूर्ती किंवा चित्रासमोर 9 दिवे लावा। त्यानंतर या दिव्यांच्या समोर लाल रंगाच्या तांदळाची राशी करून त्यावर श्री यंत्र स्थापित करून लक्ष्मी मंत्राचा जप करा। नंतर हे श्री यंत्र घराच्या मंदिरात स्थापित करा। असे केल्याने अचानक धन लाभ होतो। नंबर 6, दीर्घ आजारापासून मुक्ती मिळवण्याचा उपाय। ज्यांना दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने ग्रासले आहे त्यांनी महानवमीच्या दिवशी अग्निकोणात दक्षिण पूर्वेच्या मध्यभागी माता दुर्गेचे स्मरण करून ज्योत प्रज्वलित करावी। हे रोग आणि शत्रूंचे नाव देते। नंबर 7, मनोकामना पूर्तीसाठी उपाय। महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे उत्तम चरित्र पूर्ण भक्तिभावाने पाठ करावे। यामुळे इच्छा पूर्ण होते। नंबर 8, आर्थिक विवंचना दूर करण्याचे उपाय। नवमीच्या दिवशी दुर्गा देवीच्या मूर्तीला गंगा जल अर्पण करा। त्यानंतर पूर्ण भक्तिभावाने दुर्गा रक्षा स्तोत्राचे पठण करावे। माता राणी तुझे घर संपत्तीने भरेल। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।